राणादा, राणाजी तुम्ही? एक मिनिट. तुमच्यासाठी गोदक्काने दिले, घ्या. काय आहे? तुम्हीच बघा. पोळ्या? मी काल म्हंटल आणि आज लगेच दिल्या. अहो पण त्या इतक्या आजारी असताना करायची काय गरज होती? अशीच आहे आमची गोदक्का. एकदा का एखाद्यावर जीव टाकला म्हणजे टाकला. आणि तुम्ही त्यांच्यासारखेच. नाही नाही, माझा फक्त साहेबरावर आणि गोदक्कावर जीव आहे. म्हणजे सूरज, आबा, बरकत यांच्यावर बी आहे म्हणा. गोदक्कांसारखा सरळ स्वभाव आणि इतरांना सारखी मदत करताना म्हणून म्हंटले. असं आहे वय? मग बरोबर आहे. तुम्हाला सांगू, आमच्या गोदक्कानं लई केलंय आमच्यासाठी. तिचा लई जीव आहे माझ्यावर. माझी आईच आहे ती. तुम्ही काल जे तिच्यासाठी केलं ते मी जन्मात विसरणार नाही बघा. थँक्यू. काय झालं? काय चुकलं का माझं? नाही नाही, बरोबर आहे. मग तुम्ही वेलकम का नाही म्हणलात? त्या दिवशी शाळेत पोरांना तुम्ही हेच सांगत होतात ना? मैत्रीमध्ये थँक्यू आणि वेलकम म्हणायची काही गरज नसते. हा पण तुम्हाला इतकंच जर का वाटत असेल ना, तर मला एक मस्त कडक चहा पाजा त्या टक्कर चहावाल्याकडे. चालतंय की. ठीक आहे, मग भेटू शाळा सुटल्यावर. हा पण ते तुकादाच्या गाडीवर नको. तुम्ही आमच्या शेतावर याल. नाही, आमचा बरकत लई भारी चहा बनवतो. चालेल ना? चालेल, येते. बोंबला बरकत चहा. हे काय बोलून बसलास तू? बाई शेतावर चहा प्यायला येणार. आणि बाई बरकत समोर चहा पी बोलल्या तर समजा ठीक व्हायला पाहिजे. तो बरकत समजा गोळ करून ठेवेल. हे भांडे कशाच आहे? हा, आमटीच. हा, आणि ते तू चहा कशात करतोस? अरे आमटी झाली की चहा आणि चहा झाली की आमटी. ए अरे नीट दो. हा, नाही तर चहा तिखट लागल. बरकत, हा, चहा कशात न पितो? मी वाटीनं आणि आबू ताटानं. 2-4 कप घरनं आणायला पाहिजे. कशाला? अरे ते म्हणजे कोण आलं तर त्यांना काय ताटात ना चहा द्यायचा काय? अरे आबू आणि मी सोडलं तर दुसरी इथं चहा पिणार कोण येणार आहे मरायला? ए अरे भाषा चांगली पाहिजे माणसाची. काय बो बरकत, तुला चांगला चहा बनवता येतो काय? एकदम चांगला. अरे माझ्या हातचा चहा पी कर दे कधी, मग मालूम पडेल तुला. एकदम कडक चांगला चहा बनवता येतो त्या टक्कर चहा सारखा. तुला काय माहित रे टक्कर आणि फिक्कर? चहा पिन कधी माहित आहे का तुला? आणि काय रे माझ्या चहाची लय फिकर लागल्या तुला? अरे तसं नाही,
म्हणजे कोण आलं तर त्यांना चांगला चहा पाजायला नको काय? कोण आले गेले तर बघू, चांगला आल्या तर चहा करून पाच तुम्ही त्याला. झालं? ए अरे नीट धुकी. अरे चांगल्या पाण्यात गंगाळ आणि अजून घास जरा. आता काही घासून घासून फुडू काय भांडे. अबू हाँ आज तुम्ही इथंच? अरे मैं किधर जाएगा हाँ हितच की चंदगडला तिकडं नाही जायचंय? नहीं नहीं अरे अभी तो उधर से आया आणि तब्येत ठीक आहे ना व? काय प्रॉब्लेम विब्लेम तर नाही? तसं तर समजा आता ठीकच आहे. हातपाय दुखत नाहीत? डोळे? थोडं दिसायला कमी झालंय. वाटलंच मला. अब्बू अहो गावात मोफत डोळे तपासणी चालू आहे. चला आपण जाऊ तिकडे. चला. नाही बेटा एवढं पण काय काळजी करायचं नाही. अहो असं कसं? अब्बू या वयात सांभाळायला पाहिजे. गोदकाबी डॉक्टरकडे जायला नको म्हणली आणि चक्कर येऊन पडली. अहो थोडक्यात तपासलं तर चांगलं असतंय. तुम्ही चला. अरे पण काय को झंझट, मी बरकतला घेऊन जाईन की. बरकत कशाला? मी काय वेगळा आहे वय? तुम्ही चला. चला माझ्या बरोबर. अरे 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 किधर लेको जा रहा है अब्बू को? डॉक्टर कडे. हा? काय झालं? कशा पायी? अब्बू क्या हुआ? अरे कुठं काय काय झालंय कुठं? अरे बरकत तू आता बोलत बसू नकस. अब्बूला मी डॉक्टर कडे डोळ तपासणीला घेऊन जातोय. तवर ते चहाचं समजा सामान नीट आहे का ते बघ. हा हा चला. अरे तुम्ही- पण चला चला तुम्ही. अरे राणा सुन तो चला ते इथे ठेवा. हा, चला अरे अरे बोल तो. बसा. अरे काय राणा तुला काय सांगायचं? काय यो? काय झालं याला एकदम? साहेब लई डोकं दुखतंय का हो? तुम्हाला असं काम करताना बाप जन्मात मी कधी बघितलं नाही बघा. तुमच्या पप्पांना कळलं तर अख्खी दुनियाच डोक्यावर घेतील बघा. तिकडे एखाद्या राजकुमारी सारखं राज करत होता बघा, नाहीतर इकडं एखाद्या मोलकर्णी सारखं राबावं लागतंय. रातभर रडून रडून माझ्या डोळ्यातलं पाणी सुकले बघा. हा? लई डोकं दुखतंय का? डोकं दाबून देऊ काय मी? थोडं डोकं माझं त्यापेक्षा. नाही साहेब. मी ववा आणि मीठ गरम करून आणते. त्यानं शेकलं की लगेच कमी येतंय बघा. आणते मी. राणाजी फार चांगले, मनाने निर्मळ आणि स्वभावानेही खूप भोळे. अंजली हा? माझं एक काम करशील? सांगा ना. आमचा ह्यो पैलवान काय केल्या लग्नालाच तयार होईना. तू कर की. एवढ्या कसल्या गप्पा आणताय? चाललंय काहीतरी आमचं.